नमस्कार. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की वेट लॉस होत नाही. वेट लॉस का होत नाही आपण याचं कारण बघत नाही. वेट लॉसमध्ये कॅलरीज किती खातो आणि कॅलरीज किती बर्न करतो हे महत्त्वाचं असतं. तर तुम्ही सकाळपासून काय हालचाल केली आपल्या शारीरिक, जर तुमच्या हालचाली झाल्या नसेल तर तुमच्या कॅलरीज बर्न होणार नाहीत. मग तुम्ही त्याच्याबरोबर काय खायचं काय नाही खायचं हे पुढचं. म्हणजे समजा जर तुम्ही थोडं जरी खाल्लं, समजा 100 कॅलरीजचं 1 कप चहा जरी पिला, तर तुम्ही त्या कॅलरीज बर्न करण्यासाठी काय केलं आहे, तर ते काय केलंच नसेल तर तुम्हाला वेट लॉस कसा होणार किंवा फॅट लॉस कसा होणार. तर त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे किती कॅलरीज खातो, किती कॅलरीज बर्न करतो. आता आम्ही जिममधून निघालो 10 वाजता. आम्ही सकाळपासून कस्टमरना आमच्या म्हणजे सभासदांना आम्ही सेवा देत असतो. मग त्यांच्याबरोबर आम्ही कंटिन्यू उभाच असतो, आमचं वॉकिंग चालूच असतं. आता आम्ही गेल्यानंतर मी बऱ्यापैकी काय खातो ते दाखवतो. त्याच्यामध्ये मी बटाटा पण खातो, भाकरी पण खातो आहे, थोडा कधी कधी राईस पण घेतो. तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स का घ्यायला लागतं आम्हाला, तर आमच्या कॅलरीज तेवढ्या बर्न होतात. तर तुमचं वेट लॉस करताना तुम्हाला प्रोटीन आणि फायबरचं जास्त बॅलन्स पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कमीत कमी घ्यायला पाहिजे, पण बंद करून चालणार नाहीत. कारण कार्बोहायड्रेट्स बंद करून चालतच नाही. शरीराला ऊर्जा तयार करायची असेल तर कार्बोहायड्रेट्स पाहिजेत. अशाच माहितीसाठी फॉलो करा. थोड्या थोड्या माहितीने तुम्हाला पण समजून जाईल की तुम्हाला काय करायला पाहिजे. तर आता आपण निघालो आहे जिम. आत्ता आम्ही 10 वाजता जिममधून निघालो आहे. पुढची माहिती अशीच पाठवतो. फॉलो करा. धन्यवाद.